मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTIचा जो पोलीस भरतीचा फॉर्म असेल किंवा PSI, STI आणि ASOसाठी जर आपण TRTI थ्रू जो ऑनलाईन ॲप्लिकेशन करतो तर त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे जे डॉक्युमेंटमध्ये किंवा रजिस्ट्रेशन करताना जे आपल्या नावात स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याला आपला जो मोबाईल नंबर आहे तर तो चेंज करायचा असेल तर त्यासाठी ज्या प्रॉब्लेम्स येतात तर ते आपण कशा पद्धतीने या ठिकाणी करेक्शन करू शकतो. आपल्या नावात मिस्टेक असेल तर ते आपण करेक्ट करू शकतो किंवा आपला मोबाईल नंबर आपल्याला जरी चेंज करायचा असेल तर तो सुद्धा आपण ऑनलाईन चेंज करू शकणार आहे. तर त्याची जी प्रोसेस आहे तर ती काय असणार आहे तर ती आपण या ठिकाणी पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, काही विद्यार्थ्यांचा जो फॉर्म आहे तर तो त्या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करून दिलेला आहे. काही विद्यार्थ्यांच्या प्रोफाईलमध्ये त्यांच्या नावात असेल किंवा त्यांच्या डेट ऑफ बर्थमध्ये चुकीची जी डेट ऑफ बर्थ आहे तर ती एंटर केली गेली असेल आणि ते सुद्धा त्या ठिकाणी जी ॲप्लिकेशन आहे तर ती त्यांनी त्या ठिकाणी सबमिट करून दिलेलं आहे. ज्यांचे फॉर्म सबमिट करून झालेले आहे आणि त्यांनासुद्धा करेक्शन करायचं आहे तर त्यांच्यासाठी जी TRTIच्या ऑफिशियल वेबसाईटवरती एक टेक्निकल हेल्पलाईन दिलेली आहे तर त्यांच्यावरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि त्या ठिकाणी त्यांना रिक्वेस्ट करायची आहे की आमच्या प्रोफाईलमध्ये अशा मिस्टेक झालेल्या आहे तर त्या आम्हाला करेक्शन करायचे आहे. तर त्या ठिकाणी तुमचा जो फॉर्म आहे तर तो त्या ठिकाणी वाईप करून देणार आणि त्यानंतर तुम्ही नवीन ॲप्लिकेशन जे आहे तर ते त्या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे. त्या ठिकाणी आपण पाहू शकतो काही विद्यार्थ्यांचे जे पर्सनल डिटेल आहे तर त्यांच्यात मिस्टेक झालेले आहे किंवा ॲड्रेस डिटेलमध्ये किंवा क्वालिफिकेशनमध्ये आणि मेन म्हणजे जे अदर डिटेल्स आहे इन्कम सर्टिफिकेट असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट तर त्यांच्यात काही विद्यार्थ्यांच्या चुका झालेल्या आहेत. तर त्या ठिकाणी आपण जी करेक्शन विंडो येणार आहे 14 तारखेला किंवा डेट जर एक्सटेंड झाली तर त्या ठिकाणी जी 14 तारखेला आपल्याला एडिटिंग विंडो येणार आहे तर ती त्या ठिकाणी चेंज होऊ शकतो. परंतु आता 14 तारखेपर्यंत आपल्याला जी एडिटिंग डेट आहे तर ती दिलेली आहे. तर त्या ठिकाणी ही जी पर्सनल डिटेल आहे तर ही आपण चेंज करू शकणार आहे. परंतु आपली जी प्रोफाईल आहे तर त्या प्रोफाईलमध्ये आपला जो डेट ऑफ बर्थ असेल किंवा मोबाईल नंबर असेल किंवा आपली जे नाव आहे तर त्यात आपले स्पेलिंग मिस्टेक झाले असेल तर ते जर आपले त्या ठिकाणी मिस्टेक झाले असेल तर ते कशा पद्धतीने चेंज करायचं. तर जर अजूनपर्यंत आपण जो ॲप्लिकेशन आहे तर तो सबमिट केला नसेल, तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला चेंज करायचा असेल किंवा जे नावात मिस्टेक असेल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी चेंज करायचे असेल तर ते आता तुम्ही जोपर्यंत तुमचा जो ॲप्लिकेशन आहे तर तो त्या ठिकाणी विड्रॉ ॲप्लिकेशन करून जे नावात मिस्टेक असेल किंवा मोबाईल नंबर चेंज करायचा असेल किंवा आपली जी डेट ऑफ बर्थ आहे तर ती आपल्याला चेंज करता येणार आहे. तर ती जी पूर्ण डिटेल आहे तर ती आपण त्या ठिकाणी चेंज करू शकणार आहे जोपर्यंत आपला जो विड्रॉ ॲप्लिकेशनमध्ये स्टेटस आहे. आपण जर ॲप्लिकेशन सबमिट केला नसेल तर आताच तुम्ही त्या ठिकाणी तुमचं डेट ऑफ बर्थ असेल, मोबाईल नंबर असेल किंवा नावात स्पेलिंग मिस्टेक असेल तर विड्रॉ ॲप्लिकेशन करून तुम्ही जो फॉर्म आहे तर तो कॅन्सल करून परत त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून तुम्ही जो ॲप्लिकेशन आहे तर तो करू शकतात. तर त्यासाठी तुम्हाला सिम्पली या ठिकाणी विड्रॉ ॲप्लिकेशन आहे तर त्यावरती आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक नोटीस दिली जाणार आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो विड्रॉ ॲप्लिकेशन वन्स यू विड्रॉ युअर ॲप्लिकेशन ऑल युअर ओल्ड डिटेल विल बी वाईप फ्रॉम द सिस्टीम. तर जर आपण जे ॲप्लिकेशन आहे तर ते आपण एकदा विड्रॉ केले तर आपली जी संपूर्ण डिटेल आहे तर ती या वेबसाईटवरनं त्या ठिकाणी डिलीट होणार आहे. त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे की यू विल नीड टू फिल अ न्यू फॉर्म फ्रॉम स्क्रॅच. तर आपला जो फॉर्म आहे तर तो त्या ठिकाणी पूर्ण ब्लँक होणार आहे आणि त्यानंतर आपल्याला परत आपला जो ॲप्लिकेशन आहे तर तो परत आपल्याला नवीन त्या ठिकाणी अप्लाय करायला लागणार आहे. त्यानंतर आपल्याला खालती तुमचे नाव दिलेले असणार, तुमचा PRN नंबर असेल, ईमेल ID आणि मोबाईल नंबर असेल. तर सिम्पली आपल्याला या ठिकाणी जी डिटेल आहे तर ती व्यवस्थित चेक करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सिम्पली कन्फर्म विड्रॉ ॲप्लिकेशन जो आहे आपल्याला या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे कन्फर्म विड्रॉ. तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो ॲप्लिकेशन आहे तर तो त्या ठिकाणी विड्रॉ करायचा आहे. तर जसे आपण विड्रॉ ॲप्लिकेशनवरती क्लिक करू या ठिकाणी तुम्हाला जो OTP आहे तर तो त्या ठिकाणी रजिस्टर मोबाईल नंबर दिलेला आहे. एन OTP हॅज बीन सेंट युअर रजिस्टर मोबाईल नंबर. तर तुमचा जो मोबाईल नंबर रजिस्टर केला असेल तर त्या मोबाईल नंबरवरती एक 6 डिजिटचा एक OTP रिसीव होणार आहे आणि तो OTP तुम्हाला या ठिकाणी
एंटर करायचा आहे आणि फायनली आपल्याला जो सबमिट OTP दिलेला आहे तर त्यावरती आपला जो OTP आहे तर तो एंटर करून ओके करायचा आहे। तर या ठिकाणी आपण जो OTP आहे तर तो एंटर केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक नोटीस येणार, डू यू रिअली वॉन्ट टू विथड्रॉ युअर ॲप्लिकेशन टू ॲक्शन कॅन नॉट बी अनडन। एकदा आपण या ठिकाणी जे ॲप्लिकेशन आहे तर तो विथड्रॉ केल्यावर आपला जो फॉर्म आहे तर तो त्या ठिकाणी कॅन्सल होणार आहे आणि परत जी डिटेल आहे तर ती आपली या ठिकाणी बॅकअप होणार नाही। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो आपला जो ॲप्लिकेशन आहे तर तो सक्सेसफुली या ठिकाणी विथड्रॉ झालेला आहे आणि आपला ॲप्लिकेशन जो आहे तो त्या ठिकाणी कॅन्सल होणार आहे। आणि त्या ठिकाणी ही जी प्रोसेस आहे तर ती कंप्लीट झाल्यानंतर आपण जो ॲप्लिकेशन आहे तर तो पुन्हा त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून अप्लाय करू शकणार आहे। आपला ॲप्लिकेशन जो आहे तर तो आपण व्यवस्थित अप्लाय करू शकतो। या ठिकाणी आपण जसे आपला OTP आहे तर तो एंटर करू, आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती येईल आणि त्या ठिकाणी आपला ॲप्लिकेशन जो आहे तर तो सक्सेसफुली ॲप्लिकेशन जो आहे तर तो विथड्रॉ होणार आहे। तर या ठिकाणी आपला जो OTP आहे तर तो व्हेरीफाय झालेला आहे आणि ॲप्लिकेशन जे आहे तर ते सक्सेसफुली विथड्रॉ झालेले आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी आपला जो ॲप्लिकेशन आहे तर तो विथड्रॉ करून आपल्या ज्या मिस्टेक्स असेल तर ते त्या ठिकाणी आपण करेक्शन करू शकतो। डेट ऑफ बर्थ असेल, नावात मिस्टेक असेल तर ती संपूर्ण डिटेल आपण त्या ठिकाणी परत रजिस्ट्रेशन करून जो ॲप्लिकेशन आहे तर तो परत अप्लाय करू शकतो।